मित्रांना अशासाठी बोलवलंय. काल सरकारने जी नुकसान भरपाई जाहीर केली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इकडे बोलवलंय. सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. कारण जी नुकसान भरपाई जाहीर केली त्याचा कुठल्याही शेतकऱ्याला थोडा सुद्धा फायदा होणार नाहीये. त्याचबरोबर गेल्या 30 वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून ज्या इकडे संस्था कामं करत होत्या त्या संस्थेने आता सरकारला जाब विचारण्याची गरज आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहात की नाही हे लोकांना, सर्व शेतकऱ्यांना समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओरसला जो मोर्चा काढण्यात आला होता त्या ओरसच्या मोर्चामध्ये पालकमंत्री साहेबांनी येऊन सांगितलं होतं मी 2 दिवसात कर्जमाफीसाठी प्रयत्न करतो म्हणून. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 10 दिवस तुम्हाला देतो. 10 दिवसानंतर सर्व शेतकरी आम्ही रस्त्यावरती उतरतो. रस्त्यावरती उतरल्यानंतर देखील कलेक्टर मॅडमला मुख्यमंत्र्यांचं निवेदन द्यायला सांगितलं. त्यानुसार आम्ही परत 2 दिवस थांबल्यानंतर 2 दिवसानंतर 22,000ची जी नुकसान भरपाई आम्हाला दिली त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्यांना 1 नवीन रुपयाचा फायदा होणार नाहीये. कारण आज एखाद्या कामगाराचा पगारच जर पकडला गेला तर तो साधारण 18,000 रुपये पगार आहे. त्यामुळे या नुकसान भरपाई कुठल्याही शेतकऱ्याला अजिबात फायदा होण्याचे चान्सेस नाही. आम्ही शेतकरी म्हणून मुख्यमंत्र्यांना असं आवाहन करतो की मुख्यमंत्री सहाय्यता निधी फंड जो आहे त्या फंडामध्ये ही मदत शेतकऱ्यांकडनं गोरगरीब लोकांना तुम्ही द्या. खरंच त्या लोकांचं तरी भलं होईल. कारण या मदतीने शेतकऱ्यांचं कधीच भलं होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आता काही राजकीय पक्षाचे म्हणजे जे सरकारमध्ये असलेले लोक आमच्या शेतकऱ्यांना, जे शेतकरी या आंदोलनासाठी मदत करत आहेत त्यांच्या काही धंद्यांवरती जाऊन चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून शासनाची काही आडसाळ मार्गाने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना आज या संघटनेच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जर का जरी आमच्या संघटनेतील एखादरी शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण संघटना ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि बाकीच्यांचे सुद्धा जे धंदे चालतात त्यांना आम्ही तसं उत्तर देऊ.